Good afternoon. Welcome back, friends, on Friday Chat. As we said, we are coming up with a new format on this platform, and this time we'll do some different things. यावेळेला आपण भाषेमध्ये पण बदल केला आहे. आपण इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांचा वापर करून हे या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. गेले 25 व्हिडिओमध्ये आपण कॉर्पोरेट क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. आजही आपण असाच एक महत्त्वाचा विषय इथे घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण गप्पा मारणार आहोत. आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर गुरुदास नुलकर सर. नमस्ते. सरांचा परिचय करायचा झाला तर सर पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट या अत्यंत मानाच्या अर्थशास्त्रीय संस्थेमधल्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक आहेत. सर IIT कानपूरमध्ये पण व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. गेली अनेक वर्ष सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट या क्षेत्रात सर काम करतायत. त्यांची अनेक पुस्तकं या विषयावरची प्रकाशित झालेली आहेत आणि काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. नदी जीर्णोद्धार, पूर नियंत्रण, त्याच्यानंतर जलोत्सारण व्यवस्थापन, ज्याला आपण वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणतो, या विषयामध्ये सरांचा गाढा अभ्यास आहे आणि त्या विषयात त्यांनी खूप काम केलंय. तर आजच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे शाश्वत विकास, ज्याची आज जगभरात चर्चा होतीये आणि मला असं वाटतं की फक्त कॉर्पोरेटच नाही तर सामान्य माणसांच्या दृष्टीने सुद्धा हा एक महत्त्वाचा विषय आहे. भविष्याच्या दृष्टीने, भविष्यातला भारत या दृष्टीने जर विचार केला तर या प्रश्नाचा वेध घेणं, यातली आव्हानं काय आहेत, यात काय काय उपाययोजना चालू आहेत आणि सामान्य माणूस म्हणून त्याचबरोबर एक संस्था म्हणून कॉर्पोरेट्स याच्यात काय प्रकारचं योगदान करू शकतात, असे सगळे मुद्दे आज आपण इथे चर्चेला घेणार आहोत. तर सर मला वाटतं आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलर इकॉनॉमी, सस्टेनेबिलिटी, नेट झिरो हे जे शब्द आहेत, या शब्दांचा सामान्य माणसाच्या दृष्टीने नक्की अर्थ मला असं वाटतं की जर तुम्ही समजावून सांगितलात तर त्याची खूप मदत होईल. जरूर. आता याच्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत. सर्क्युलर इकॉनॉमी आपण जरा बाजूला ठेवू, नेट झिरो आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता हे जरी विषय वेगळे असतील तरीसुद्धा ते ओव्हरलॅपिंग आहेत. म्हणजे नेट झिरो हा विषय पहिल्यांदा आला का? कारण आपलं औद्योगिक क्रांती जेव्हा सुरू झाली साधारण 16व्या शतकात, 1700 साधारण वर्षाला, तेव्हा आपल्याला एक नवीन ऊर्जेचा स्रोत मिळाला. तो म्हणजे माइंड कोल, म्हणजे ज्याला आपण दगडी कोळसा म्हणतो तो. आणि त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू खूप हाय होती. मग त्यातनं जे आपल्याला एनर्जी मिळाली, त्यातनं आपल्याला जी ऊर्जा मिळत गेली, त्याच्यामधनं मग आपला उद्योगधंदे उभे राहिले, त्यातनं मशिनरी आली, ऑटोमायझेशन आलं, मेकॅनायझेशन आलं, विजेचा वापर वाढला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि हे करत असताना आपण हवेमध्ये एक प्रदूषण सोडत होतो, ते आपल्याला लक्षातच आलं नाही. आणि ते प्रदूषण म्हणजे काय, तर त्याला आपण हरितगृह वायू म्हणतो, म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणतो. तर ग्रीनहाऊस गॅसेस हे खरं म्हणजे फार महत्त्वाचे गॅसेस आहेत, पण ते प्रमाणात महत्त्वाचे आहेत. ते प्रमाणाबाहेर गेल्यावरती ते त्याचा अपाय व्हायला लागतो उपायाच्या ऐवजी. तर अशा पद्धतीने आपण ग्रीनहाऊस गॅसेस, म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा आपल्याला सर्वांना माहिती आहे, मिथेन एक गॅस आहे, असे अनेक गॅसेस आहे, वॉटर वेपरसुद्धा एक ग्रीनहाऊस गॅस आहे. ह्या सगळ्या ग्रीनहाऊस गॅसेस जेव्हा वातावरणात वाढतात तेव्हा पृथ्वीच्या भोवती एक अशी घोंगडी तयार होते. म्हणजे सूर्यप्रकाश जो पडतो तो परत रिफ्लेक्टच होत नाही, त्या घोंगडीनी ट्रॅप होतो. म्हणजे आपण घोंगडी अंगावर घेतल्यावर कसं आतली ऊब आतच राहते, एक्झॅक्टली तसंच पृथ्वीच्या वातावरणात व्हायला लागतं आणि आपलं टेम्परेचर वाढायला लागतं. आणि ते किती वाढलेलं आहे, म्हणजे आपल्याला हा 300 ते 400 वर्षाच्या कालावधीमध्ये असं लक्षात आलं आहे की हे टेम्परेचर पृथ्वीचं सरासरी साधारण 1.5 डिग्री सेल्सिअसनी वाढलेलं आहे. जेव्हा मी सरासरी म्हणतो तेव्हा काही ठिकाणी 1.5पेक्षा जास्ती असतं, काही ठिकाणी 1.5पेक्षा कमी असतं. भारतामध्ये 1.5पेक्षा नक्कीच जास्ती आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर ह्या पद्धतीने जागतिक तापमान वाढ होत चाललेली आहे आणि ह्याचे खूप धोके आपल्याला दिसत आहेत. म्हणजे समुद्र पातळी वाढती आहे, कारण ध्रुवीय प्रदेशामधला बर्फ वितळण्याचा वेग वाढलेला आहे, हिमनद्या झपाट्याने वाढत आहेत, जलचक्रामध्ये बदल झाले आहेत, काही ठिकाणी अतिवृष्टी होती आहे, काही ठिकाणी कोरडे दुष्काळ पडत आहेत, काही ठिकाणी त्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन, आत्ता परवाच आपण बघितलं वायनाडला, 2 वर्षापूर्वी आपण इर्शालगडला बघितलं, माळीणला बघितलं, असे सातत्याने वाढत चाललेले आहेत. तर एका बाजूनी तापमान वाढ आणि हवामान बदल ह्याचे धोके जे आहेत हे आपल्या अस्तित्वाचे धोके आहेत. म्हणजे मानवी प्रजाती जी आहे यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि आपल्याबरोबर अनेक सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. कारण आपण, तुम्ही आणि आम्ही आज माणसं, आपल्याला घरामध्ये फॅन असतो, एअर कंडिशनर असतो, गाडी असते, बैल घोडा असतो, सगळं आहे.
आपण 1.5 डिग्री सेल्सिअसचं तापमान वाढ सहन करू शकतो. पण अनेक प्रजाती अशा आहेत की ज्या 1.5 डिग्री काय अर्धा डिग्री सुद्धा सेल्सिअस तापमान वाढ सहन करू शकतात. जसे की प्रवाळ आहेत. आता ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामधला आहे, त्यांना इतकं सहनच होत नाही. त्यांचं ब्लिचिंग सुरू झालेलं आहे, त्यांची वसाहती छोट्या श्रिंक व्हायला लागलेल्या आहेत. आणि मग हा परिणाम कशावर होतो? हा इकोसिस्टम्सवरती होतो. म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेची पर्यावरणीय उत्पादकता कमी होते, ज्याला इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी रिड्युसेस असं आपण म्हणतो. आणि इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी रिड्यूस झाल्यावर काय होतं की आपल्याला ज्या पर्यावरणीय सेवा मिळतात ह्या कमकुवत होत जातात. म्हणजे पर्यावरणीय सेवा म्हणजे काय? जलचक्र ही पर्यावरणीय सेवा आहे. जमिनीतनं आपलं अन्न उगवतं हे पर्यावरणीय सेवा आहे. परागीभवन ही पर्यावरणीय सेवा आहे. भूजल रिचार्ज ही पर्यावरणीय सेवा आहे. तर ह्या सेवा कमी 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 होत जातात आणि त्यामुळे पृथ्वीला सजीव सृष्टी पोचण्याची क्षमता कमी होत जाते आणि हे धोकादायक आहे. तर हा भाग झाला जागतिक तापमानवाढीचा किंवा आपलं जे उत्सर्जन हरितगृह वायूचं झालं आहे ते. आता दुसरा जो मुद्दा तुम्ही विचारला तो शाश्वत विकासाचा आहे. तर हा रिलेटेड पण आहे आणि तसा वेगळाही आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्या औद्योगिकरणानंतर एक मोठी दरी तयार झाली, आहे रे आणि नाही रे, हॅव्स आणि हॅव नॉट्स आपण ज्याला म्हणतो अशी. ह्याच्यामध्ये काय झालं की ज्यांच्याकडे दोज हू हॅव द पॉवर टू इन्व्हेस्ट इन द इंडस्ट्रियलायझेशन आर ॲक्च्युअली नाव कंट्रोलिंग नॅचरल रिसोर्सेस. कारण कुठल्याही इकॉनॉमीमध्ये आपण काय निर्माण करतो? आपण फक्त चलनी पैसा निर्माण करतो. म्हणजे द इकॉनॉमी रन्स टू क्रिएट मनी, म्हणजे आपली मॉनिटरी इकॉनॉमिक्स आपण त्याला म्हणतो. आणि अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक रुपया जेव्हा आपण बनवतो तेव्हा कुठलं तरी नैसर्गिक संसाधन वापरलेलंच गेलं असतं. नुसतं उत्पादनात नाही, सेवांमध्ये सुद्धा. म्हणजे आता आपण एक सेवा पुरवतोय, आपण काही उत्पादन करत नाही. हे सेवा पुरवताना आपण ऊर्जा जाळतोय, आपण इकडे वाहन घेऊन आलो, आपण अंगात कपडे घातलेत, आपण जेवण खाण केलंय, आपण अभ्यास केलाय, इंटरनेटचा वापर केलाय. ह्या सगळ्यामध्ये ऊर्जा खर्च झाली आहे, ह्या सगळ्यामध्ये नैसर्गिक संसाधनं खर्च गेली. त्यामुळे अर्थकारणामध्ये प्रत्येक रुपया जेव्हा तयार केला जातो तेव्हा काहीतरी त्याच्यामागे नैसर्गिक संसाधन वापरलं गेलेलं असतं. आणि दुसरा जो भाग असतो की अर्थव्यवस्था जेव्हा चालू असते तेव्हा प्रदूषण होतं. निसर्गामध्ये प्रदूषण नाही. निसर्गाने जे काही उत्पादन केलंय ते निसर्गाला विघटन करता येतं, रिसायकल करता येतं, रिपर्पज करता येतं. पण निसर्गाला मग काय विघटन किंवा रिसायकल करता येत नाही, जो आपण मॉलिक्यूल इंडस्ट्रीमध्ये बनवतो. म्हणजे जसं प्लॅस्टिक म्हणा, काचा म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, कॅमेरे म्हणा, हे सगळं प्रदूषण करणाऱ्या गोष्टी होतात. कारण निसर्गाला ते विघटन करण्याची निसर्गात ताकद नाही. मी जेव्हा नाही म्हणतोय तेव्हा आपल्या ह्युमन लाईफ स्केलमध्ये नाही आहे. एक कोटी वर्षामध्ये सहज ते विघटन होऊ शकेल, पण आपण आपल्या लाईफ स्केलमध्ये ते होत नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी सतत चालू असतात आपल्या अर्थकारणामध्ये. प्रत्येक रुपये जेव्हा आपण बनवतो अर्थव्यवस्थेमध्ये तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी होत असतात की म्हणजे आपण GDP जेव्हा वाढवत असतो तेव्हा नैसर्गिक संसाधनं खर्ची पडणारच असतात आणि प्रदूषण होणारच असतं. आणि ह्या दोन गोष्टी होताना असं होत जातं की पैशाचा जो फ्लो असतो, सर्क्युलर फ्लो ऑफ मनी आपण ज्याला म्हणतो, तो जास्ती इन्व्हेस्टर्सकडे जायला लागतो. म्हणजे ज्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे इंडस्ट्रियलायझेशनमध्ये, ज्यांनी मेकॅनायझेशन, ऑटोमेशन ज्यांनी आत्मसात केलं आहे, ज्यांनी लोक एम्प्लॉय केली आहे, त्यांच्याकडे जास्ती पैसा जातो आणि मग ती विषमता वाढत जाते. आणि गेल्या 300-400 वर्षामध्ये विषमता प्रचंड वाढलेली आहे. तर शाश्वत विकासामध्ये आपण पहिलं बघितलं पाहिजे की शाश्वत काय नाही आहे. विषमता जी वाढते ते शाश्वत नाही आहे. नैसर्गिक संसाधनं जी झपाट्याने संपतायत ती शाश्वत नाही आहे. प्रदूषण जे वेगाने वाढतंय ते शाश्वत नाही आहे. आहेरी आणि नाहेरीमधली दरी जी वाढते ती शाश्वत नाही आहे. अर्बन आणि रुरलमधली गॅप आहे ती शाश्वत नाही आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतील की त्या गोष्टी शाश्वत नाही आहेत. म्हणजे मग विकास आणि वृद्धी याच्यामध्ये फरक केला जातो. आणि आपण जो चर्चेत बोलतो ते वृद्धीबद्दल बोलतो. आपण आर्थिक वृद्धी वाढली पाहिजे, GDP वाढला पाहिजे, पैसा वाढला पाहिजे, नोकऱ्या वाढल्या पाहिजेत. आपण क्वांटिटेटिव्ह सांख्यिकी गोष्टीबद्दल बोलतो. भारतातले हॉस्पिटल्स वाढली पाहिजेत, शाळा वाढल्या पाहिजेत, पण शाळेमधले एज्युकेशनची क्वालिटी वाढली पाहिजे हे बोलत नाही. किंवा हॉस्पिटल्सची जरूरच पडली नाही पाहिजे ह्याचं बोलत नाही. त्यामुळे विकास हा क्वालिटेटिव्ह असतो आणि वृद्धी ही क्वांटिटेटिव्ह असते. तर त्यामुळे वृद्धी मोजता येते. GDP किती दर आठवड्याला, दर क्वार्टरला वाढतो हे बघता येतं. पण समाज स्वास्थ्य किती वाढतंय हे मोजता येण्याचे तसे अगदी डायरेक्ट मेट्रिक्स नाही आहेत. त्यामुळे जेव्हा धोरणं बनवली जातात ही वृद्धीसाठी बनवलेली जातात.
आणि विकास असं मानलं जातं की वृद्धी झाली की विकास आपोआप होतो. पण आता आपण बघितलंय, म्हणजे 75 वर्ष झाली ब्रिटिश लोक जाऊन आपल्या देशातनं, अजून आपला देश जसा प्रगत व्हायला पाहिजे तसा नक्कीच झालेला नाही आहे. त्यामुळे शाश्वत विकास हा इंडस्ट्रियलायझेशन आणखीन मॉनिटरी इकॉनॉमीचा एक अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्स असं म्हणता येईल, अहेतुक परिणाम असं म्हणता येईल. पण सर आता थोडंसं पुढे जाऊन मी म्हणतो की आता एवढा प्रश्न आपल्याला दिसतोय किती किती गंभीर आहे, पण आपण जेव्हा म्हणत जातो की 10 वर्षांनी काय होणार आहे, 15 वर्षांनी काय होणार आहे, तर या संदर्भात तुम्ही काही सांगू शकाल की हे नक्की कुठल्या दिशेने जाणार आहे आणि आपल्याकडे किती वेळ आहे हे सगळं सुधारायला आणि त्याच्यावर ॲक्शन्स घ्यायला? म्हणजे दरवर्षी ह्या परिषदांमध्ये ह्याच्यावर चर्चा होते, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, आणि काही निर्णय पण घेतले जातात, पण खरंच आपल्याकडे नक्की किती वेळ आहे? आणि आपण म्हणतो 2030, 2040, 2050, तुमचं काय मत आहे याच्याविषयी? मी खरं तर माझं मत काही तसं मांडणार नाही याच्याबद्दल, कारण हे एक थोडंसं प्रॉबॅबिलिस्टिक आहे. आणि मग एखादी गोष्ट जेव्हा प्रॉबॅबिलिस्टिक असते ना, तेव्हा ती जास्ती ओपिनियनेटेड होते. म्हणजे माझं मत काय, मग त्या शास्त्रज्ञाचं मत काय, मग ते प्रगत देशाचं मत, असं बघायला नको. आपण प्रॅग्मॅटिकली जर विचार केला तर आपल्या हातात आजचा वेळ आहे की नाही, आज आपल्याला निर्णय घेता येत नाही, तर आज आपण ते घेऊया. आणि हे कॉन्फरन्स ऑफ पार्टीचा जो तुम्ही उल्लेख केला ते आता चालूच आहे, पण ह्याच्यामध्ये दिशा काय चालली असा तुमचा प्रश्न होता. तर आज आपल्याला पूर्णपणे कळलेलं आहे की क्लायमेट चेंज हा कसा प्रॉब्लेम आहे, कशामुळे निर्माण झालेला आहे आणि तो कसा कमी करता येईल, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. विकास हा कसा झालेला आहे, कसा व्हायला पाहिजे आणि ते होण्यासाठी काय केलं पाहिजे हेही बऱ्यापैकी कळलेलं आहे. मग आता प्रॉब्लेम कुठे आहे? तर प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला यू टर्न घ्यायला लागणार आहे. म्हणजे आज जी आपली जीवनशैली आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला कमी करायला लागेल. आपला ऊर्जेचा वापर जो आहे तो कमी करायला लागेल. आपली शहरं आपण एवढी जी मोठी वाढवत चाललो आहे ते जरा संकुचित करायला लागतील. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या कॉन्ट्ररी टू पॉप्युलर ओपिनियन जातात. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की अर्बनायझेशन वाढलं पाहिजे, तिकडे जॉब्स आहेत, दीज आर इकॉनॉमिक पॉवर्स, पण दॅट इज कॉन्ट्ररी टू ओपिनियन. आपण गावं डेव्हलप केली पाहिजेत, खेडी डेव्हलप केली पाहिजेत, लोकांचं मायग्रेशन होतंय हे कोणी मनापासून करत नाही. म्हणजे आज माझं हे घर आहे, मी हे सोडून कुठल्या तरी वेगळ्याच गावात जाऊन राहीन, कशाला जाईन जर इथे संधी असली तर. तसं प्रत्येकाचंच असतं ना. ते जे खेड्यापाड्यातनं बिहारमधनं वगैरे जे मुंबईत येतात लोक किंवा झारसुगुडा किंवा ओडिसातनं कलकत्त्यात जातात, ते काहीच मनापासून जात नाही, त्यांना तिकडे संध्या नाही आहेत म्हणून. तर आपण जर संध्या सगळी संधी जर आपण शहरात क्रिएट केली तर मायग्रेशन हे होणारच. आणि आपली खेडी जी आहेत ही म्हातारी वयस्कर होत जाणार. आज बघितलंच आहे आपण, सगळी खेडी आपली वयस्कर झालेली आहेत. वयस्कर खेडी झाली की मग तिकडे शेती होत नाही, त्यांना शेती करण्याची ताकद नसते, मग ते दुसरं काहीतरी करू लागतात. मग ही शेती जी पूर्वी अल्पभूधारक आणि छोटे शेतकरी होते ती आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि लार्ज इंडस्ट्रियल फार्मिंगकडे जाणार. आणि जे औद्योगिक क्रांतीमध्ये झालं तेच शेतीमध्ये होणार की प्रचंड मोठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा इंडस्ट्रियल लेवलची फार्मिंग झाली तर तिकडे इन्व्हेस्टर्स येणार. इन्व्हेस्टर्स आले की परत तेच प्रॉब्लेम जे आपण रिपीट करतोय. म्हणून आपल्याला दिशा जी आहे ही दिसते आहे दिशा, पण त्या दिशेकडे वळायला थोडासा इनर्शिया आहे आपल्याकडे. आणि हा इनर्शिया जास्ती करून प्रगत राष्ट्रांकडे आहे, कारण त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये तर प्रचंडच बदल करायला लागणार आहे. आपल्या देशामध्ये तुम्ही जर बघितलं ना, म्हणजे जर आपल्यासारखे शहरी लोक सोडली तर खेड्यापाड्यातनं लोक बऱ्याचपैकी शाश्वत जीवनशैली जगत आहेत. हिमालय किंवा असे डोंगरदऱ्यांमध्ये जे राहणारे वसाहती आहेत तिथे तर पूर्णपणे शाश्वतच जीवनशैली आहे. पण अमेरिका, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क असे जे प्रगत आणि अतिशय श्रीमंत देश आहेत त्यांच्याकडे जीवनशैली अशी नाही आहे. त्यांच्याकडे प्रचंड चैनीची जीवनशैली आहे, प्रचंड ऊर्जा खर्चिक जीवनशैली आहे. दरडोई पाण्याचं कन्झम्पशन त्यांचं जास्ती आहे, दरडोई ऊर्जेचं कन्झम्पशन जास्ती आहे. तर त्यांना प्रचंड मोठे बदल करायला लागतात आणि त्यांना हा यू टर्न फार अवघड जातोय. किंबहुना अवघड जातोय म्हणण्यापेक्षा त्यांना राजकीय बळ पण नाही आहे हे करायचं असं दिसतंय. आपल्याकडे काय होतंय की आपल्याकडे दिसतंय स्पष्ट लोकांना, राजकीय लोकांना पण दिसतंय, काही ठिकाणी आपण करतो पण आहोत, पण तो करण्याचा आणि तो चेंजेस आणण्याचा पेस जो आहे तो खूप कमी पडतोय. काही राष्ट्र, आता आपण भूतानचं वगैरे उदाहरण पाहिलं, त्यांनी खूप लवकर केलेलं आहे. काही छोटे देश आहेत ज्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. पण आपल्या देशामध्ये एवढा मोठा आणि अजस्त्र देश असल्यामुळे
फेडरल इकॉनॉमी असल्यामुळे प्रत्येक राज्य वेगवेगळं विचार करतं, वेगळ्या पद्धतीने जातं, तर त्यामुळे हा पेस खूप स्लो आहे. तुम्ही एक आत्ता बोलताना उल्लेख केलात की खेडी वयस्कर होत आहेत, शहरांची वाढ होते त्याच्यामुळे बकालपणा येतोय. तर त्यातला जो बॅलन्स आहे की खेड्यामध्येच जर व्यवसायाच्या संधी निर्माण करायच्या असतील तर पुन्हा कधीतरी असं म्हटलं जातं की त्याला पायाभूत सुविधा ज्या लागतात एक व्यवसाय उभा करण्यासाठी त्या कदाचित अपुऱ्या असतात. त्याच्यामुळे तिकडे व्यवसाय जास्त उभे करायला लोक जात नाहीत. तर या दृष्टीने म्हणजे हा एक त्याच्यातला मुद्दा आहे, पण आपण त्याच्याकडे कदाचित नंतर येऊ. पण मला असा विचारायचा प्रश्न की आत्ता सध्या आपण प्रश्नाविषयी बोललो, समस्या किती गंभीर आहे त्याच्याविषयी बोललो, पण उपाययोजना काय सुरू आहेत विशेषत्वाने भारतामध्ये आपण सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट संदर्भात काय काय करतोय? मला असं वाटतं ते थोडंसं आपण डिस्कस करू आणि मग आपण त्या एका पर्टिक्युलर पॉईंटकडे परत जाऊ कदाचित. तर भारतामध्ये शाश्वत विकासाबद्दल काय केलं जात आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर योजना बघितल्यात, प्रधानमंत्रीच्या अनेक योजना आहेत, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत. ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ना, ह्या दोन प्रकारे चालू आहेत. एक म्हणजे ॲडॅप्टिव्ह मेजर्स, म्हणजे आत्ता जो अशाश्वत विकास झाला आहे याला ॲडॅप्ट करून घेणारा, लोकांना त्यातमध्ये आणायचं कसं, इन्क्लुजन कसं करायचं, अशा गोष्टीवरती काही काही प्रोग्राम्स चालू आहेत. आणि काही काही मिटिगेटिव्ह आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अटल भूजल योजना ही म्हणजे मिटिगेटिव्ह आहे की बाबा भूजल संपत चाललं आहे, येणाऱ्या काळात भूजल कमी होणार आहे, त्यामुळे आजच त्याच्यावर काम केलं पाहिजे. सो दॅट इज अ मिटिगेटिव्ह स्टेप. काही लाडकी बहीण योजनासारखी आहे ती ॲडॅप्टिव्ह आहे की बाबा की सोशल इन्क्लुजनमधनं त्या बाहेर पडलेल्या आहे, त्यामुळे त्यांना आपण आज त्यांना संधी तयार करायला, त्यांना शिक्षणाची संधी देण्यासाठी आपण काही आर्थिक मदत करू, अशा आहे. ह्या दोन गोष्टींनी साधारण आपले प्रोग्रॅम्स चालू असतात आणि हे वेलफेअर इकॉनॉमीमधलं एक साधारण नेहमी बोललं जातं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज काय चालू आहे तर आपल्याकडे अर्बन लोकल बॉडीजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये चालू आहे, पण हे अर्बनमध्ये जास्ती चालू आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आपल्याकडे त्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आत्ता नुकतीच सरकारने आणली, ते म्हणजे स्टेट क्लायमेट ॲक्शन सेल्स आणि रिजनल लेवलचा लोकल लेवलला क्लायमेट ॲक्शन सेल्स. तर ते क्लायमेट चेंज आणि याच्यावरती मिटिगेटिव्ह मेजर्स, अडॅप्टिव्ह मेजर्स घेण्यासाठी आहेत. नैसर्गिक आपत्त्यांची वाढ होत चाललेली आहे. तुम्ही बघितलं असेल गेले 4-5 वर्षात कोकण किनारपट्टीला किती चक्रीवादळं येऊन गेली आणि प्रचंड नुकसान झालं. वायनाडमध्ये भूस्खलन झालं, इर्शालवाडी, माळीन ह्या सगळीकडे. तर हे होऊ नये म्हणून काही कामं चाललेली आहेत. काही आपण शाश्वत विकासाच्या मध्ये नोकरीच्या रोजगारच्या संधी जे तयार करून द्यायच्या त्यासाठी MIDCची वाढ वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आता बुटीबोरी म्हणा किंवा औरंगाबाद म्हणा अशा ठिकाणी चालू आहे. काही ठिकाणी शेतीमध्ये प्रयोग चालू आहेत. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची संकल्पना जी आहे ती जास्ती जोरात राबवली जाते. ती फार महत्त्वाची आहे की शेतकऱ्यांनी संघटित होऊन आला, शेतीला पुन्हा प्रतिष्ठा निर्माण करण्याचा थोडाफार प्रयत्न चालू आहे. शेतीतली उत्पादकता वाढवता येईल याच्यावरती प्रयोग चालू आहे. पाणी कमी लागेल याच्यावरती प्रयोग चालू आहेत. असे वेगवेगळ्या स्तरावरती म्हणजे शेतीवरती काही योजना आहेत, औद्योगिक विकासावरती काही योजना आहेत, नगर विकासावरती काही योजना आहेत, रुरल डेव्हलपमेंटवरती काही योजना आहेत. अशा वेगवेगळ्या योजना आहेत. यांचा प्रॉब्लेम कुठे येतो, आपल्याकडे इतक्या मिनिस्ट्रीज आहेत, 28-30 मिनिस्ट्रीज आहेत आणि ह्या सगळ्या मिनिस्ट्रीजमधलं इंटरडिसिप्लिनरी काम जरा अवघड जातं. म्हणजे ब्रिटिश लोक जेव्हा निघून गेली त्यानंतर आपल्या मिनिस्ट्रीज ज्या बांधल्या गेल्या त्या कोऑपरेशन आणि कोलॅबरेशनसाठी नाहीच होत्या, त्या एकट्याने काम करण्यासाठी होत्या. पण आज शाश्वत विकास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कोलॅबरेशन बिकम्स द इम्पेरेटिव्ह टुवर्ड्स डेव्हलपमेंट. किंबहुना म्हणजे नुसतं मल्टीडिसिप्लिनॅरिटी नाही, याला ट्रान्सडिसिप्लिनॅरिटी यायला लागते. म्हणजे एका डिसिप्लिनमधनं दुसऱ्या डिसिप्लिनमधनं इझिली जाता येईल. एखादा बॉटनिस्ट म्हटलं पाहिजे की हे तुम्ही ही जर प्रजाती वाचवली नाही तर तुमच्या इकॉनॉमीवरती एवढा फरक पडेल, पण हे आज बोलत नाही. एखाद्या हायड्रोजिओलॉजिस्टनी सांगितलं पाहिजे की तुम्ही नदीमध्ये प्रदूषण केलं तर पुढे काय होणार आहे. तर असं आपण करत म्हणजे इतकं ट्रान्सडिसिप्लिनॅरिटी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जो आत्ता नाही होत आहे. तर हा एक महत्त्वाचा लॅक्युना मला वाटतं आपल्या याच्यात आहे. आपण आता थोडंसं प्रायव्हेट सेक्टरकडे येऊया सर. खाजगी क्षेत्राला या संदर्भात सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भात कॉन्ट्रीब्युशन्स करायचे असतील तर नेमक्या काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय आत्ता ऑलरेडी चालू आहे याच्याविषयी थोडंसं सांगा. तर खाजगी क्षेत्र म्हणजे आपण कॉर्पोरेट सेक्टर म्हणतो,
त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये त्यांना निश्चितच काही गोष्टी करता येतील, पण क्लायमेट चेंज अरेस्ट करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. आणि यातला सर्वात महत्त्वाची गोष्ट मी मगाशी काय सांगितलं, की आपल्या इकॉनॉमीमध्ये आपण जेव्हा रेव्हेन्यू जनरेशन करतो, जेव्हा आपण चलनी पैशाची निर्मिती करतो, तेव्हा प्रदूषण होत चाललेलं असतं. आणि हे प्रदूषण मुख्यतः ग्रीनहाऊस गॅसेसचं आहे, म्हणजे हरितगृह वायू जे आपण म्हणतो, उत्सर्जन. याचं कारण असं की तुम्हाला कुठलीही उत्पादनाची ॲक्टिव्हिटी जी असते प्रोडक्शनची, त्यामध्ये ऊर्जा खर्च होते. आणि आज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट एमिटर्स ऑफ ग्रीनहाऊस गॅस इज एनर्जी कन्झम्पशन. आपण कोळशापासनं इलेक्ट्रिसिटी बनवतो, आपण गॅसपासनं इलेक्ट्रिसिटी बनवतो, नॅफ्तापासनं बनवतो, फ्युएलपासनं, खनिज तेलापासून बनवतो. तर हे सगळे काय आहेत, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे सगळे जीवाश्म आहेत, फॉसिल फ्युएल्स. म्हणजे साधारण एक 240 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवरती जो एक मास एक्सटिंक्शन झालं, त्याच्यानंतर आणि त्याच्याबरोबर जे सगळे मास एक्सटिंक्शन झाले, ह्याच्यामध्ये जे लाईफ फॉर्म, सजीव सृष्टी ट्रॅप झाली, त्याचा खनिज तेलं बनली. म्हणजे त्यावेळेस कॅप्चर झालेला कार्बन जो आहे तो आज आपण उत्सर्जित करतोय. म्हणजे वातावरणामध्ये आपण नवीन उत्सर्जन करतोय, म्हणजे नवीन गॅस भरवतोय. तर हा एक मोठा इश्यू झाला. तर ह्याच्याकडे आपल्याला कसं कमी करता येईल, म्हणजे आपली कुठलीही उत्पादनाची ॲक्टिव्हिटी असते त्यामध्ये वेस्ट कसं मिनिमाइज करायचं, एनर्जी कन्झम्पशन कशी मिनिमाइज करायची, वॉटर कन्झम्पशन कसं मिनिमाइज करायचं, आणि ओव्हरऑल नॅचरल रिसोर्सेस कन्झम्पशन कसं मिनिमाइज करायचं, याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आणि अनेक कंपन्या हे करत आहेतच. हे कसं आहे की हे करणं सोपं आहे आणि हे करणं फायदेशीर आहे. म्हणजे जर एखाद्या कंपनीने त्यांचे ऊर्जेचा वापर कमी केला, पाण्याचा वापर कमी केला, साहित्याचा वापर कमी केला, तर ते इट सेव्हज कॉस्ट. त्यामुळे जवळजवळ सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या गोष्टीवरती काम करत आहेत की हाऊ डू यू रिड्यूस द कन्झम्पशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आणि हे चालूच आहे. पण ह्याचा दुसरा भाग जो आहे की मार्केट डिमांड आपण स्टिम्युलेट करतोय. आणि काही असे रिसोर्स इंटेन्सिव्ह प्रॉडक्ट्स जे आहेत ह्याची आपण डिमांड स्टिम्युलेट करतो. साधं आपलं उदाहरण घ्या, मोबाईल फोन. दर 6 महिन्याने एखादं नवीन मॉडेल आलं की आपल्याला ते घ्यावंसं वाटतं. मग जर त्याच्या उत्पादनात आपण कितीही ऊर्जा कमी वापरलेली असली, आपण कितीही पाणी कमी वापरलं, तरी आपण जर नवीन एखादं प्रॉडक्ट देतोय तर ते मार्केटमध्ये, बाजारपेठेत त्याच्यावरती मागणी वाढते. आणि ती मागणी वाढली की आपण त्या वापर कमी करण्याच्या वरती कितीही काम केलं असलं तरी हे डिमांड वाढलेलीच असते. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर वाढतच जातो, कारण आपण एक तत्व मानतो की कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक वृद्धी तेव्हाच होईल जेव्हा बाजारपेठेतली मागणी वाढेल. आणि बाजारपेठेची मागणी वाढवण्यासाठी सगळ्या कंपन्या झगडत असतात, स्पर्धेत असतात. कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमी आहे, हा मोठा मुद्दा. पण याला गव्हर्नन्स पर्स्पेक्टिव्हने काही उत्तर नाही आहेत म्हणजे नाही, अजिबात नाही. कारण आपण ॲडम स्मिथच्या काळापासून एक फ्री मार्केट इकॉनॉमी नावाचं एक मॉडेल, प्रारूप आपण आत्मसात केलंय. आणि त्या मॉडेलमध्ये असं आपण म्हणतो की सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करू नये. आणि जर केला तर त्यामध्ये इकॉनॉमीमध्ये त्याला मार्केट इम्परफेक्शन्स म्हणतात. तर ते मार्केट इम्परफेक्शन्स तयार होऊन त्याचे वेगळे परिणाम होतात, जे आपल्याला माहिती आहे. तर ते करू नये असं सगळ्या राष्ट्रांचं म्हणणं आहे. आणि फ्री मार्केट इकॉनॉमी ही प्रत्येक राष्ट्राने घेतली. डझंट मॅटर ती कम्युनिस्ट आहे का, सोशलिस्ट आहे का, डेमोक्रॅटिक आहे काय, सगळ्यांनी फ्री मार्केट इकॉनॉमी घेतली. त्यामुळे कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ हॅज बिकम द नॉर्म फॉर द एंटायर प्लॅनेट. अख्ख्या पृथ्वीवरची ज्या सगळ्या अर्थव्यवस्था आहेत त्या सगळ्या कन्झम्पशन वाढवायच्या मागे आहेत. याच्यामध्ये आता सामान्य माणसाचा रोल काय आहे आणि जबाबदारी पण काय आहे? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की हे सगळं कॉर्पोरेट ड्रिव्हन आहे किंवा इकॉनॉमी अशा पद्धतीने फ्लो होते, पण त्याचा जो मूळ गाभा आहे तो मला असं वाटतं की सामान्य नागरिक आहे. तर त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत? किंवा चंगळवाद जरी आपण म्हटला तरी त्याच्यातला महत्त्वाचा घटक जो आहे तो ग्राहक आहे. तर त्या ग्राहकाची जबाबदारी काय आहे किंवा काय असायला हवी एक अर्थतज्ज्ञ म्हणून तुमच्या दृष्टीने? आणि या विषयाचा एकंदरीत जो परिणाम आपण बघतोय आज, पुढच्या काही वर्षांमध्ये जे काही परिणाम होणार आहेत, त्या दृष्टीने काय नियम असायला पाहिजेत सामान्य माणसाला जगण्याचे? आणि
याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर त्यांनी काय 3 गोष्टी कराव्यात किंवा 5 गोष्टी कराव्यात? तर पहिलं मी आता हा प्रश्न जो तुमचा आहे तो 2 भागात त्याची फोड करतो. पहिलं म्हणजे ग्राहक म्हणून काय केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे गव्हर्नन्समध्ये काय केलं पाहिजे. तर दुसरा भाग मी आधी घेतो. तर मी मगाशी म्हटलं जसं की फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये गव्हर्नन्सचा तसा कमी रोल असतो, पण सरकारने हा प्रॉब्लेम ॲक्नॉलेज करून ह्याच्यावरती काही गोष्टी करता येत असत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जो तुम्ही पहिला शब्द उच्चारला होता तो की सर्क्युलर इकॉनॉमी, की आत्ताची आपली जी इकॉनॉमी जी आहे ना ती टेक मेक यूज थ्रो इकॉनॉमी आहे. म्हणजे उपसा, त्याच्यापासून उत्पादन करा, त्याचा वापर करा आणि फेकून द्या, ही लिनियर इकॉनॉमी आहे. म्हणजे आपण निसर्गातनं वस्तू घेतो आणि निसर्गात टाकून देतो, बट दॅट बिकम्स अ पोल्युशन. तर हे न करता थ्रो आणि टेक ह्या काढून टाकल्या तर सर्क्युलर इकॉनॉमी तयार होते. म्हणजे तुम्ही जो गोष्टी आहेत त्या परत 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 वापरता येतात. आणि आपल्याला माहिती आहे की मिनरल्स, मेटल्स ह्या इन्फिनिट वेळा वापरता येतात. म्हणजे ॲल्युमिनियमसारखं एखादं मेटल असलं, आयर्नसारखं असलं, कॉपर असलं, ह्या सगळ्या कितीही वेळा वापरता येतात. तर ते वापरण्यासाठी एक इकोसिस्टीम तयार करणं ही सरकारची जबाबदारी आहे. ते सामान्य ग्राहक काही करू शकणार नाही. तर हे पहिल्यांदा करू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला देश जो आहे ना हा उष्णकटिबंध प्रदेशात आहे. वी आर इन द ट्रॉपिक्स आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे मुबलक पाणी आहे, आपल्याकडे मॉन्सून बेस्ड क्लायमेट आहे, आपल्याकडे उत्तम प्रकारची माती आहे. त्यामुळे आपलं सर्वात महत्त्वाची संपत्ती काय आहे तर फोटोसिंथेटिक ॲबिलिटी, म्हणजे प्रकाश संश्लेषण करणारी वनस्पती. तर ह्याच्यावरती आपल्याला जास्ती भर दिला पाहिजे. आणि आपली जी इकॉनॉमी आहे ती बायोमास बेस्ड एनर्जी करता येते, ह्याच्यावरती आपल्याला विश्वासच आज उडाला आहे. आज आपण फक्त फोटोवोल्टेक सेल्स, सोलर एनर्जी एवढंच म्हणतोय. फोटोवोल्टेक सेल्सला लागणारे जे खनिजं आहेत ती 10 मेजर खनिजं आपण इम्पोर्ट करतो, आपल्याकडे एक कुठेही मिळत नाहीत ती. त्यामुळे वी आर हायली डिपेंडंट अपॉन द ग्लोबल इकॉनॉमी अँड द मार्केट प्राइसिंग फॉर अ लॉट ऑफ दीज मिनरल. त्याला आपण क्रिटिकल मिनरल्स म्हणतो. रिन्युएबल एनर्जीमधले हे सगळे क्रिटिकल लिथियम बॅटरीज म्हणा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला इम्पोर्ट कर. पण जर आपण बायोमास बेस्ड एनर्जीवर गेलो, जे पूर्वी होतं, म्हणजे आपले सगळे आदिवासी लोक काय, आपले पूर्वज हे सगळे काडीफाटा जाळतच सगळे बंब तापवायचे, हे करायचे, सगळंच करायचे. म्हणजे आपले कारखाने सुद्धा बरेचसे त्याच्यावर चालू होते. तर त्याच्यामध्ये काय आहे की दॅट इज द मोस्ट एफिशियंट यूज ऑफ एनर्जी, बट इट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट पोल्युटिंग फॉर्म्स. कारण त्यात कंबशन एफिशियन्सी नसते. हां, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली बायोमास जो तयार केलेला असतो तो तुम्ही उत्सर्जित करता. म्हणजे मग काय होतं की बायोमास बेस्ड एनर्जीमध्ये मागच्या वर्षी कॅप्चर केलेला कार्बन ह्या वर्षी जाळतो. जे आपण पूर्वी म्हटलं होतं की 240 दशलक्ष वर्षापूर्वी कॅप्चर केलेलं कार्बन आज उत्सर्जित करतोय, तसं होत नाही. त्यामुळे कार्बन सायकलमध्ये आपण येतो. आणि हे सगळं करण्यासाठी सरकारी काही धोरणं पाहिजेत. त्यामुळे हा सरकारचा भाग झाला. आणि ग्राहकचा भाग, तर मी जेव्हा मगाशी म्हटलं मुक्त बाजारपेठ योजना, फ्री मार्केट इकॉनॉमी, तर बाजारपेठ म्हणजे काय हो, बाजारपेठ म्हणजे ग्राहक आणि उत्पादक यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन होईल अशी एक संस्था. तर त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो ग्राहक असतो. म्हणजे मी मगाशी जरी म्हटलं की इंडस्ट्रीज असं करतात, इंडस्ट्रीज तसं करतात, हे सगळं आपण म्हटलं तरी मी जेव्हा इंडस्ट्रीजकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं माझ्याकडे आहेत ग्राहक म्हणून, कारण मी ती वस्तू विकत घेतो. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ग्राहक म्हणून जे करता येईल ती काय असेल तर आपला विवेकी उपभोग व्हायला पाहिजे आणि सजग आपण ग्राहक व्हायला पाहिजे. आपण जेव्हा वस्तू घेतो तेव्हा असा विचार करतो का ह्याला किती पाणी खर्ची पडलं आहे, ह्याला किती ऊर्जा गेली आहे, आपल्याकडे आत्ता जी वस्तू आहे ती मी टाकून देऊन नवीन घेत असताना ह्याच्यामध्ये किती ऊर्जा, एम्बॉडीड एनर्जी किती मी वाया घालवतोय, अशा सगळ्या वस्तू विकतो. तर ह्याच्यामध्ये स्कूल एज्युकेशन प्लेज अ ह्यूज रोल, कॉलेज एज्युकेशन प्लेज अ ह्यूज रोल, आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो ॲडल्ट एज्युकेशन. आपल्या वयाच्या लोकांना सुद्धा हे कळलं पाहिजे, कारण आपल्या वेळेस हे शाळेत शिकवलं गेलं नाही. त्यामुळे ह्या तिन्ही पद्धतीने याच्यावरती आपल्याला समाज प्रबोधन करणं हे अत्यंत जरूर आहे. आज आपण अनेक वेळा म्हणतो की 3 किंवा 4 गोष्टी काय चांगल्या करता येतील ग्राहक म्हणून, तेव्हा आपण नेहमी रियूज, रिसायकल वगैरे असं हे म्हणतो. तर ह्याच्यातलं मला वाटतं की रिसायकल हा जो आहे ना हा फार ओव्हर रेटेड गोष्ट आहे. रिसायकल ही इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा खर्ची होते, त्याच्यामध्ये कलेक्शन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये एका ठिकाणी नेऊन ठेवायची आहे. म्हणजे साधं प्लॅस्टिकचं रिसायकलिंग बघा, आता इथे पुण्याचं प्लास्टिक जर कलेक्ट करायला लागलो तर जवळजवळ 1000 ते 2000 ट्रक्स रोज दिवसाला हिंडतील आपल्या रस्त्यावरनं. त्यामधनं प्रदूषण होईल, त्यामध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स येतील. मग ते घेऊन आपण कुठेतरी जाणार जिथे ती फॅक्टरी आहे, मग त्या फॅक्टरीमध्ये तेल जाळलं जाईल, त्याच्यापासून उत्सर्जन होईल, त्याच्यापासून वस्तू बनतील. मग आपण काय करतोय, आपण परत
कन्झम्पशनला प्रोत्साहन देतोय की आम्ही दुसऱ्या फॉर्ममध्ये जे रिसायकल करू ते तुम्ही विकत घ्या. आणि तसं जेव्हा होतं तेव्हा दॅट डझंट बिकम अ सस्टेनेबल फॉर्म ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, ते शाश्वत होत नाही. त्यामुळे रिसायकल इज द लास्ट थिंग यू शुड डू. द फर्स्ट थिंग विच यू कॅन डू ॲज अ ग्राहक इज रिफ्यूज. हा पहिला आर माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की तुम्ही काय गोष्टी रिफ्यूज करू शकता. मी रिफ्यूज करू शकेन की मी दर 2 वर्षांनी माझा मोबाईल फोन बदलीन. मी वापरीन ना, 10 वर्ष त्याचं लाईफ आहे ना, 10 वर्ष वापरीन. काय बदलायला लागेल त्याची अँड्रॉइडची हे बदलायला लागेल ते करत जाईन मी, ते वापरीन. मी गाडी कशाला दर 6 महिन्यांनी 6 वर्षांनी बदलू, मला ते वापरता येईल. अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला काय काय रिफ्यूज करता येतात. साधी गोष्ट मध्ये पुण्यामध्ये जे झालं होतं की प्लॅस्टिक शॉपिंग बॅग्स रिफ्यूज करा, किती लोकांनी केल्या हा प्रश्न विचारला पाहिजे. जे सगळ्यात सोपं होतं, म्हणजे तुम्ही आणि मी सहज आपल्या खिशात एक कापडी पिशवी टाकून बाहेर जाऊ शकत होतो आणि ते करू, किंवा स्कूटरच्या तिकीट ठेवून जाता येते. पण हे केलं नाही. तर ह्याच्यामध्ये एक हॅबिटचा भाग आहे. थोडंसं ते आपल्याला त्याची सवय व्हायला लागते आणि ती सवय नसते. म्हणजे बरेच लोकांची इंटेन्शन चांगली होती पण ते विसरायचे, मग ते त्यांना विकत घ्यायला लागायचं. आणि मग विकत घेतल्यावर एक वेगळीच गंमत होते बरं का, की मी जेव्हा 5 रुपये देऊन शॉपिंग बॅग विकत घेतो तेव्हा आय एम ॲब्झॉल्ड ऑफ माय गिल्ट. मला वाटतं नाही, मी काहीतरी पृथ्वीसाठी केलं, आता मी 5 रुपये दिले. तसं होत नाही ना. पृथ्वीला 5 रुपयाची काहीच घेणं देणं नाही. तुम्ही न घेणं हे जास्ती पृथ्वीला महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिफ्यूज बिकम्स द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. ते तुम्हाला काही गोष्टी रिफ्यूज नाही करता येत. पेट्रोल रिफ्यूज नाही करता येत, इलेक्ट्रिसिटी बट रिड्यूस करता येते. तर आय कॅन रिड्यूस माय एनर्जी कन्झम्पशन. मी घरातली 6 महिन्याची इलेक्ट्रिसिटीची बिलं बघीन, पुढच्या महिन्याचा म्हणजे टार्गेट ठेवीन, सगळे एकत्र आम्ही कुटुंब बसून ठरवू की आपल्याला हे कमी करता येईल, हे कमी करता येईल. इट बिकम्स अ फॅमिली एक्सरसाइज. असं गंमत आणता येते. वी कॅन गेट द फन इन टू सेव्हिंग थिंग्स. ते करता येतं आपल्याला, रिड्यूस करता येतं. मी आठवड्यातला 1 दिवस पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकेन. सो आय विल रिड्यूस माय पेट्रोल कन्झम्पशन. आठवड्यातला 1 दिवस सगळे चालत आम्ही बाहेर पडू. सो देर आर सो मेनी थिंग्स विच यू कॅन रिड्यूस. पेपरचा वापर रिड्यूस करता येईल, अशा गोष्टी करता येतील. रिड्यूस नाही करता आलं तर मग काही गोष्टी रिपेअर करता येतात. आपल्याला रिपेअर ही आता सवयच गेली आहे. म्हणजे चप्पलचा अंगठा तुटला की नवीन चप्पल घ्यायला जातो, पण आपण चांभाराला शोधायला जात नाही. म्हणजे अशा गोष्टी आपण काही काही सहज आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. तर त्या रिपेअर मोडमध्ये येता येईल का आपल्याला? कित्येक गोष्टी रिपेअर करता येतील. आणि रिपेअर केलेल्या कित्येक गोष्टी आपल्याला असं दिसेल की घरात 2-2, 3-3 आहेत. मग पुढे रिडिस्ट्रीब्यूट करता येईल की मग माझ्याकडे 2 रेडिओ झाले, मग मी 1 रेडिओ माझ्या मित्राला देईन ज्याकडे नाही आहे, किंवा इतक्या गोष्टी झाल्या त्या मी कोणाला तरी देईन. अशा कित्येक हे करत 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 तुम्ही आलात की मग शेवटचं थिंग इज रिसायकल. कारण रिसायकलला असं गृहीत धरतो की त्याचा वापर होणारच आहे आणि मग ते फेकून दिलं जाणार आहे. तर ते करूच या, त्याबद्दल काहीच शंका नाही. प्रत्येक गोष्ट रिसायकल व्हायलाच पाहिजे, पण त्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी प्री-रेक्विजिट असल्या पाहिजे. म्हणजे रिपेअर च्या आधी तुम्ही पहिल्यांदा म्हणजे रिफ्यूज करा, रिफ्यूज करा, नाही जमलं तर रिड्यूस रिड्यूस करा, त्याच्यानंतर रिडिस्ट्रीब्यूट करा, रिपेअर करा, रिडिस्ट्रीब्यूट रिपेअर करा, करा, रिडिस्ट्रीब्यूट करा, आणि मग तुम्ही रिसायकल. मग अशा पद्धतीने बरोबर, करेक्ट. अशी पंचसूत्री आहे ही. आणि त्याच्या पुढे जाऊन मी पुढे म्हणतो की रिस्टोअर करा. रिस्टोअर करा. निसर्गामध्ये रिस्टोरेशनला फार महत्त्वाचं आहे. आपल्या परसामध्ये, आपल्या अंगणामध्ये तुम्ही काय वनस्पती परत रिस्टोअर करता येईल, तुम्ही झाडं काय लावता येईल, तुम्ही फुलपाखरं कशी आणू शकाल, तुम्ही परागीभवन करणारे कीटक कसे आणू शकाल, तुम्ही माती कशी उघडी ठेवाल. आज कसं आहे, आपल्याला शहरामध्ये पाऊस हवा आहे पण चिखल नको आहे. त्यामुळे आपण सगळे हार्ड स्केप्स करून टाकले, पेवर ब्लॉक्स लावले, डांबरीकरण केलं आहे, सिमेंट केलं आहे. त्यामुळे पाणी झिरपायचं ते झिरपतच नाही, आणि पाणी झिरपलं नाही की ते सरफेसवर राहतं आणि ते तुंबून बसतं. पुण्यामध्ये गेले 8 दिवस बघतोच आहे सगळीकडे तुंबले, कारण हार्ड स्केप्स क्रिएट केले. तर ही गोष्ट आपल्याला रिस्टोअर करता येते. अशा कित्येक गोष्टी आपल्याला आहेत की ज्या रिस्टोरेशन निसर्गाच्या दृष्टीने चांगल्या असतील त्या करता येतात. आणि हे सगळे जर तुम्ही आर केले तर शेवटचा आर तुमच्या खिशात पडतो, विच इज द रुपी. यू सेव्ह रुपीज. मला वाटतं या मुद्द्यावर आपण इथे थांबूया. खूप चांगली चर्चा झाली. मला शेवट करताना असं सांगायचं आहे की सरांची काही पुस्तकं आहेत, शेतापासून ताटापर्यंत, हे साहित्य परिषदेचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे. आणि अनर्थशास्त्र हे तर फार प्रसिद्ध पुस्तक आहे सरांनी लिहिलेलं. तर ही पुस्तकं जे लोक बघतायत हा कार्यक्रम त्यांनी नक्की वाचा. त्याच्यातून या विषयाच्या संदर्भातला जो अवेअरनेस आहे तो अजून वाढायला मदत होईल. आणि चॅनल बघत राहा. आत्तापर्यंत 25 व्हिडिओना तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळेच आपण आज या स्टेजला आलो आहे. आणि सर, तुम्ही आज इथे या कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि खूप छान गप्पा झाल्या आपल्या.
इथे आलात, आपला वेळ दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.